पोलीसवाल्यांनी कुणी नसताना माझं बाळ इथं आणून टाकलं. माय नको, बाप नको, बायको नको, ह्या कोंबड्याने पोलीसवाल्यांनी इथं आणून टाकलं माझं बाळ. माझ्या बाळाचा डॉक्टरनंच खून केला. ह्याच्याशिवाय आम्हाला न्यायच पाहिजे. आरोपीला लगे पकडलंच पाहिजे. तर मी इथून हलणार नाही. संशयित कोणावर आहे तुमचं? हा, माझा संशय डॉक्टरवर. माझं बाळ डॉक्टरनंच मारले. कोणता डॉक्टर? भुगे डॉक्टर. घरात मारले, माझं बोलवून घेऊन मारले. दवाखाना कुठे आहे? बायको सगळेच होते तिघ जण. तिथं रेणापूर नाक्याला तिघ जण होते. बायको, भातसा आणि त्यानं तिघांनी मारले माझं बाळ बोलवून घेऊन. किती वर्षाचं? हा, किती वर्षाचं? 40 नसेल, 35-36 वर्षाचा होता. बारके लेकर आहेत 3. मला आता काय करायचं मी त्या लेकरायचं? आणि हे कुत्रे पोलीस खाऊ कोंबडे पैसे घेऊन त्या मादरचा दाखवून आमच्याकडून न्याय दिला तरी बाबा. आम्हाला न्याय पाहिजे. रिपीट चुकून केला, मुद्दाम केला त्यांनी. माझ्या सह्या घेतल्या मुद्दाम. हा, माझ्या सह्या घेतल्या. मला काय कळालंय? सह्या करा. ते आमच्या गावचा होता ना 66. मला वाटलं ही भाऊ आहे का की आता कसा बोलला, गपचिप गेला खाली मान घालून भाड करू केलंच का लिहिताय ना, वाचताय ना. माझ्या करीत होते. त्याचं शेतीचं काम सुद्धा बघत होता. JCB लावणं, रान लेवल करून शेतीचं सुद्धा काम बघत होता. त्याच्या शेतीचं काम सुद्धा बघत होता. माहित होतं लावणं, पोकलेला बंधारा मारणं सगळं. तुम्हाला त्यांनी बोलून दाखवलं होतं की माझ्या मला दाखील तर बोलून. काय म्हणले होते? नवरा आहे माझा, दाखविणारच की मला बोलून. काय म्हणले होते? मला म्हणले होते माझ्या देखताना माणूस मारलंय. याला वाटलं आता मी बी सांगेल म्हणून माझा बी का तर काटा काढील म्हणूच लागली ह्यानी. ते त्यानं काढलाच काटा. त्यानंच काढला काटा. माझ्या नवऱ्याची कुठंच दुश्मनी नव्हती. कुणी काढलंय? नाव काय त्यांचं? डॉक्टर प्रमोद घुगे. त्यांचा दवाखाना कुठं आहे? लातूरमध्ये आयकॉन हॉस्पिटल 2 नंबर बस स्टँडच्या पुढं. किती ड्युटी असायची तुमच्या नवरीची? 24 तास बोलायचं कधी. 24 तास जबाब सुपरवायझर म्हणल्यावर आणायचं, दारू विकायला द्यायची, दारू पाजवायची, पैसे 1000-1500 रुपये द्यायचे, फुल करायचं, सोडून द्यायचं घरला, काम करून घ्यायचे. समजे त्याचे काम करू वाईट काम करून घेतले त्याच्याकडून. त्याने स्वतःही म्हणले मला सोडायचंय. वाईट काम म्हणजे काय वाईट काम? पैसे जमा करणं, पैसे गोळा करणं, दबाई टाकू पैसे गोळा करून घेत होते. पुढच्या ऐकून पैसे दिलेले वसुली कर म्हणत होते. वसुली करायची हे 2दा-3दाच केली. पुन्हा म्हणले मला सोडून द्यायचे, छाये काही बी काम लावालंय म्हणून आता इथं सोडून देत आहे. लास्टची पेमेंट मागाय गेलते. त्याला वाटलं आता मागलं प्रकरण समजा माझा नवरा सांगल म्हणून त्याला काटा काढला गुग्यानं.